जगभरातल्या 3ऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था आणण्याचा संकल्प आहे आणि आपलं महाराष्ट्र त्यामध्ये $1 ट्रिलियन हा गोल जो आहे अचीव केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. फक्त मी एवढंच सांगतो, म्हाडाच्या संजू जयस्वाल आहेत, मंत्री महोदय आहेत, त्यांचे सर्व अधिकारी आहेत, हे वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे. काही प्रकल्प एवढे रेंगाळतात की त्या प्रकल्पाची चव निघून जाते आणि मग ते प्रकल्प पुन्हा त्यांना दुरुस्ती करायला लागते. अशी प्रकरणं मुंबईमध्ये अनेक पाहिली. परंतु म्हाडामध्ये आत्ता आपलं सरकार आल्यानंतर सर्व वस्तुस्थिती बदललेली आहे, सर्व पॅटर्न बदललेला आहे आणि वेळेमध्ये ही घरं पूर्ण झाली पाहिजे. वेळेमध्ये जी घरं पूर्ण करतील त्यांना तुम्ही बक्षीस द्या, डेव्हलपरला इन्सेंटिव्ह द्या आणि जे वेळेमध्ये करणार नाहीत त्यांना दंड लावा आणि तरच खऱ्या अर्थाने ही सगळी घरं आणि वेळेमध्ये देत असताना त्याची गुणवत्ता देखील जी आहे, क्वालिटी जी आहे, क्वालिटी देखील आपण कायम ठेवली पाहिजे. शेवटी हे घर वारंवार होत नसतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो, ठाणे मुंबई या परिसरामध्ये जास्तीत जास्त घरं विविध मार्गांनी, विविध जे आपले नियम आहेत ते शिथिल करून आपल्याला मोठ्या प्रमाणावर जी घरं उपलब्ध त्यांना करून देता येतील त्याचा प्रयत्न आपलं सरकार करतं आहे.